खरं तर शुभम नाईकनेही आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला होता की आम्ही पराभूतीच्या छायाखाली गेलो. त्या 10 धावा ज्या माझ्या शेवटच्या षटकामधून बॅटमधून आल्या नाहीत, त्यामुळे त्या गोष्टीची त्याच्या त्याने ती केलेली पाहायला मिळाली. उद्या पहिली मॅच 24 इव्हेंट्स उद्या चेंबोला तुम्ही पाहाल इन अँड ॲक्शनमध्ये. षटकारांची आतिषबाजी पाहायला उद्या विसरू नका. चेंबो उद्या खेळणार आहे, परंतु तेजाजी मात्रे या स्पर्धेचे जनक यांनी सांगितलंय की 5,000 रुपयाचा कॅश प्राईज माझ्याकडून जे मात्र चेंबोच्या अर्ध्या शतकासाठी राहील. त्यावेळेचा बॉल जो मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. सुरुवात दमदार चौकार. चौकाराने सुरुवात होत असताना मला मिळते 5 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडला शुभम नाईक. स्क्वेअर लेग वरती बोलावण्यात आलाय. कदाचित स्क्वेअर लेग काढून त्याला बॅकवर्ड पॉइंटला तैनात करण्यात येत आहे. शॉर्ट फाईनला एक शॉर्ट थर्डमॅन आहे, जिथे एक स्वीपर कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. अगदी त्याच वेळेला लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. मिड विकेट पाहायला मिळत आहे. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. ताकदीचा पुरेपूर वापर केला. समोरच्या बाजूला डाऊन द ग्राउंड षटकार येतोय. इरादे लाख बनते बनकर बिखर जाते हैं. शिर्डी वही जाते जिनको साई बाबा बुलाते हैं. साई बाबांचं एक गीत तुम्ही ऐकलं. षटकार आलेल्या संघाची धावसंख्या 11. यावेळेचा बॉल आणखी एक लांब 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 वरचा सर्व दूर षटकार. हा बॉल आहे ना जवळपास 150 ते 200 मीटर मारलाय की काय. कारण जो प्रवेशद्वार आहे ना त्याच्याही पुढे जवळपास हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. जवळपास शेजारून जाणारा जो रस्ता आहे पारगाव दापोलीला दिशेने जाणारा त्या दिशेनेच मारला होता. ऍक्शन रिप्ले जीपीएस ट्रॅक करते का बॉलला हे पाहावं लागेल. एवढा लांब मारला होता. शुभम नाईक या मॅच मध्ये पेटून उठलाय. 3 बॉल 16 17 धावा धावफलकावरती बनल्यात. 3 बॉल 16 वरती शुभम नाईक बॅटिंग करतोय. मोहपाड्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा 17 आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये 17 आल्यात. 33 बॉल आणि अजूनही 81 ची आवश्यकता. उजव्या शीच्या बाहेर हा बॉल दिशाईने पळवाटा शोधणं अत्यावश्यक आहे. कारण शुभमला स्ट्राईक पासून वंचित ठेवणं गरजेचं राहणार आहे. लढतीने तो स्ट्रोक खेळतोय. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल बाहेर निघणारा पाहायला मिळाला होता. शुभम नाईकने फॅन्टास्टिक सुरुवात करून दिली आहे. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आडव्या बॅटने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एवढे मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न तुमचे असायला हवेत. कारण धाबा सहजासहजी येणार नाहीत. शांत स्थिर परंतु घातक असणारा खेळाडू मैदानामध्ये उभा राहिला शुभम नाईक तर खेळ बदलण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा घेतली आहे. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. शांत असला तरी तितकासा घातक आहे. खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा खेळ बदलायला आता वेळ किती लागते हे पाहणं गरजेचं आहे. 31 बॉल 80 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. हा बॉल उजव्या शीच्या बाहेर. वेग प्रचंड होता. नो बॉल नो बॉल इथून पाहायला मिळतोय. कुणाल नाईक यष्टांच्या पाठीमागे आहे. चर्चा होतीये या गोष्टींची. हा नो बॉल आलेला पाहायला मिळालाय. हा नो बॉल धावफलकावरती
19 धावा धापलक्यावरती बनलेल्या आहेत. नो बॉल येत असताना मला मिळतोय. ऍक्शन रिप्ले बा. बॉल खेळपट्टीचे येलो लाईन वरतीच्या बाहेरच पिच केलेला आहे आणि त्यामुळे की काय हा बॉल इथे नो येत असताना मला मिळतोय. खेळपट्टीच्या बाहेर पिच झाला होता. शुभम नाईक एक्झॅक्टली दाखवतोय. दोन नाईक आहेत एकाच वेळेला एकाच फ्रेम मध्ये. एका बाजूला कुणाल नाईक, दुसरा शुभम नाईक. पंचांनी पुन्हा एकदा दर्शवलंय हा नो बॉल आहे. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी मिस करणार नाही शुभम नाईक. 6 बॉल 16 वरती तो बॅटिंग करतोय. 98चा पाठलाग. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. धावसंख्येवरती जिथे मात्र भर पडू दिली नाही शेवटच्या बॉलवरती. 19 धावा धावफलक्यावरती 19 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. संपूर्ण समितीला हक्काचा, मानाचा आणि आदराचा सलाम. यासाठी देवाचं वाटतो ना की हे दुसरं पर्व जसं आलं ना, आयोजन समितीने हा निर्णय घेतला की हॉल ऑफ फेम रायगड हा पुरस्कार आपण देणार आहोत. 2 खेळाडू जे लेजेंडरी आहेत, ज्यांच्या क्रिकेट पासून आता दूर आहेत, ज्यांनी काळ गाजवलेले आहेत, जे अणवाणी पायाने खेळले, जे स्लीपर परिधान करून खेळलेले आहेत, अशांना आपण शेवटच्या दिवशी अगदी एकदा पारितोषिक देणार आहोत आणि अगदी त्याच वेळेला एक आकाश ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. शंकरदादा म्हात्रे, ज्यांचा पहिला आपण एक उत्कृष्ट गोलंदाज, ओपीडीचे खेळाडू, ज्यांचा आपण प्रथम सन्मान करणार आहोत. तर दुसरं नाव आहे महेंद्रजी म्हात्रे, नौखार अलिबाग. 2 लेजंड खेळाडू. आणि या गोष्टी तितक्याशा आपण चर्चेच्या विषयी येत असताना मला मिळालेल्या आहेत. स्वतः कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जनरेटरची व्यवस्था देणारे कुणालजी तारेकर यांना तुम्ही पाहतात. पुढचा बॉल. त्यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो आहे. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, त्याकडे मी लक्ष वेधेन. पहा, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. DRS चा वापर करण्यात येईल, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. खरं तर अनेक गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण माहिती पोहोचवलेली आहे, परंतु ही गोष्ट सर्वाधिक महत्वाची आहे. पहा, स्वप्नील कांबळेला दुखापत आहे. त्याने आयोजकांकडून ही माहिती घेतलेली आहे. त्यामुळे त्याने या मॅचमध्ये शूज वेअर केलेले नाही आहेत. इथून पुढे कोणताही खेळाडू जर आयोजकांशी संपर्क साधला नाही आणि त्याने शूज वेअर केलेले नसतील तर आपण पॅनल्टीज पात्र राहाल. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने तुम्हाला दिले जाणारे ड्रेस कोड्स, अर्थात जी जर्सी दिली जाते, जी शॉर्ट्स पॅन्ट दिले जातात, त्याबरोबर तुमचे शूज हे बंधनकारक आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल. यष्टिरक्षकाचा वेध घेणारा आणि रीच मध्ये होता बॉल. 19 आहेत. सुरुवात झाली आहे. निखिल मोकलने षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने केलेली पाहायला मिळाली. साईगावचा सुपुत्र. पुढचा चेंडू. यावेळेला बाकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा स्टिकर जवळ लागला. सॉफ्ट डिसमिसल. धक्का पहिला. तेजस काटकर आउट. अल्पावधीमध्ये सध्या दगडीला चर्चेचा विषय राहणारा खेळाडू आहे आणि ज्या रीतीने तो बॅटिंग करतो, ज्या रीतीने त्याची बॉलिंग पाहायला मिळत आहे, एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु या मॅचमध्ये त्याला बॉलिंग देण्यात आलेली पाहायला मिळाली नाही. 28 बॉल 79 धावसंख्येची अजून आवश्यकता आहे. 28 चेंडू आणि 79 धावा. पहिला बॉल फेस करेल इथून दत्तू सावंत.
हा लोअर फुलटो तो ऑन साईडला केला डीप मध्ये गॅप मोठा आहे क्षेत्ररक्षक पोहोचतोय सिंगल आली आहे दुहेरीचा प्रयत्न सेकंड रन कंप्लीट होईल परंतु इथे घडलंय तरी काय चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार धावमित 4 हा नशिबाचा चौकार. चौकार येत असताना बाला मिळतोय 23 धावा धावफलकावरती आहेत 27 चेंडू 75ची आवश्यकता. बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता जो सोडून दिला फलंदाजाला ठाऊक होतं की अभांतर धाव इथून निश्चित मिळेल. अभांतर धावेत असताना ऍक्शन रिप्ले पहा बॉल बाहेरच्या दिशेने अधिकचा निघणारा बॉलला वळवण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त धाव निखिल मोकल खर्च करून बसलेला आहे. 24 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय 24 ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे फेरबदल करण्यात येत आहेत. स्वप्नील कांबळे यशांच्या पाठीमागून सूत्र हलवतोय. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय गॅप मोठा आहे आउटफील्ड फास्ट क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी धाबा कंप्लीट होत असताना बाला मिळाल्या ते एकंदरीत 2 दुहेरी धावा आलेल्या आहेत. सिंगल डबल येत आहेत जरूर मोठे फटके यायला हवेत कारण एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग चालू आहे 98 धावसंख्येचं लक्ष आहे. त्यामुळे की काय या सामन्यामध्ये सिंगल डबलने जास्तीचा काही फरक पडणार नाही आहे. फलकावरती 26 एक फलंदाज बाद झाल्यानंतर 72ची आवश्यकता आहे. कुणाल तारेकर प्रॅक्टिससाठी सज्ज झाला आहे कारण मला वाटतं उद्याचा दिवस त्यालाही तुम्ही इन अँड ॲक्शनमध्ये पाहणार आहात आणि ही गोष्टीची आवर्जून लक्ष वेधूयात की त्याला तुम्ही प्रॅक्टिस करताना नेक्स्ट मॅच नंतर पाहणार आहात. त्यामुळे बॉल हेलिकॉप्टर लुक दिलेला आहे क्षेत्ररक्षक तैनात. पहा खेळाडूंना आपण म्हणतो ना की खेळाडूंनी प्रॅक्टिस सराव करायला हवा आपण किती चर्चेत आहोत ना हे दिसणे गरजेचं आहे. चॅम्बो नेहमी म्हणतो जब तक दिखेगा नाही तब तक भिकेगा नाही. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला सिंगल येते. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला 29 ऑन दी बोर्ड आहेत लॉस ऑफ 1 विकेट. 24 बॉल आणि विजयासाठी तिथे 69 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक स्पोर्ट्स वॉच आम्हाला लाभलेली आहे रिस्ट वॉच आहे जी कोणाची असेल त्याने कृपया घेऊन जा कदाचित ती कोणत्या खेळाडूची असावी. 29 यावेळेस बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर लोअर फुलटोस पिक करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर ठेवला होता. 22 चतुर्भुजमधून धाव येते 30 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. 13 मध्ये 30 बनलेले आहेत. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये ती 68 धावसंख्येची. 23 बॉल आणि 68 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. 30 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. खरं तर सुपर 16 मध्ये ड्रॉ होणार आहेत. लोअर फुलटोज होता हलक्या हाताने खेळला दत्तू सिंगल निश्चित मिळते दुहेरीसाठी पलटेल का एकेरीवरती समाधानी आहे. सिंगल डबल यायला हव्यात आणि त्याकडेच कल पाहायला मिळतोय. आदित्य साळवे हा विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याचा विकल्प वापरण्यात आलाय.
सातत्याने स्विंग बॉल चांगल्या धाटणीची गोलंदाजी तो करत असताना मला मिळतो. ती खेळाडू वृत्ती आहे. पहा या स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात, शूजचे लेस निघाली आहे, परंतु मैदानातलं वैर्य एका बाजूला, परंतु अगदी त्याच वेळेला खेळाडू वृत्तीही दाखवणं गरजेचं आहे. आणि ती दाखवत असताना आदित्य साळवेला तुम्ही पाहत आहात. क्रिकेटमध्ये हार जीत असते. आपण अनेक वेळेला जिंकण्यासाठीच खेळत असतो, परंतु क्रिकेटमध्ये अनेक वेळेला आपण हेही म्हणतो ना की फलंदाजाला सातत्याने ज्या अडचणी येतात त्यालाही सातत्याने आपण मदत करायला हवी. आणि ते केलं जात असताना पाहायला मिळत आहे. दाफलकावरती 31 आहेत. एक फलंदाज बाद झालाय. यावेळेस बॉल ऑन साईडला केला, गॅप मोठा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, शुभम नाईकच्या बॅटमधून चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. नो बॉल येत असताना पाहायला मिळाला, त्यामुळे फ्री हिट निश्चित पाहायला मिळेल. नो बॉल आणि त्याच्यावरती येणारा चौकार. संघाची धावसंख्या झपाट्याने वधारतीये, 36 बनलेले आहेत. फ्री हिटचा बॉल देखील खोदून काढला. ऑन साइडला परेश कडके, कडक कॅच पकडली होती. इथे वेगाने येत असताना पाहायला मिळाला. परेश कडकेने कडक झेल टिपला. कडके स्पोर्टचा अगदी कडक ब्रँड झेल टिपत असताना मला मिळतोय. असे झेल केवळ परेश कडकेच टिपू शकतो. या खेळाडू समूहाच दाफलकाबादी 37, एक फलंदाज बाद. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परेश कडके वेगाने निघतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. फ्री हिटच्या बॉलवरती केवळ तिथे सिंगल आली. पुढच्याच बॉलवरती आणखीन एक सिंगल. 20 बॉल 60 धावसंख्येची आवश्यकता. 38 धावा दाफलकावरती बनलेल्या आहेत. एखादं मोठं षटक ते हवं ना, ज्या षटकामध्ये एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. 30 ते 35 धावा जर का आल्या तर एक मोठी धावसंख्या निश्चित पाहायला मिळेल. दाफलकावरती 38 आहेत. एक बॅटर आउट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना लोअर फुल टोच होता. ऑन साईडला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर सिंगल येत असताना पाहायला मिळते. बॅकवर्ड रिजन मधून दाफलकावरती एकेरीच्या मदतीने दाफलकावरती भर पडते. 39 धावा दाफलकावरती बनल्यात. 9 धावा या षटकामध्ये आल्या, जिथे एक 9 पाहायला मिळाला होता. तरी देखील मोठे फटके आलेले नाही आहेत. आदित्य साळवे चांगली गोलंदाजी करतोय. अचूकतेने गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलंय. हा लोअर फुल टोल वसूल केला. पिकअप स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अठरा बॉल 53ची आवश्यकता. गेम ऑन, मॅच ऑन. सामना अजून संपलेला नाही आहे. सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे. 18 बॉल आणि 53ची आवश्यकता राहिली आहे. श्री केदारनाथ 11 तळेकार मुरुड संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ज्या रेतीचा खेळ पाहायला मिळाला, रेतीची गाग आनंदी असतील. सध्या घडीला जे प्रदर्शन संघाचं पाहायला मिळत आहे, चांगला खेळ होतोय. अजूनही विजय घाणेकर सारखा बॅटर येणं बाकी आहे. संघामध्ये डेथ पर्यंत चांगले बॅटर राहिलेत. सिद्धेश धन सारखा खेळाडू या संघामध्ये खेळतोय. त्यामुळे कोहली आहे संघाचे चांगले खेळाडू सातत्याने पाहायला मिळालेले आहेत. दाफलकावरती 45 बनल्यात. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या बाहेर स्वप्नीलला कांबळेला पण जात असताना पाहायला मिळतोय. त्यामुळे पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन, इथून पुढे आज नंतर उद्यापासून खेळणाऱ्या संघांच्या माहितीसाठी असा कोणताही खेळाडू जर का आयोजकांशी कोणतीही बाब जर का लक्षात न घेता जर त्याने शूज वेअर केलेले नसतील तर आपण पेनल्टीज पात्र राहाल. स्वप्नीलने दुखापतग्रस्त आहे, त्याने ती माहिती दिलेली आहे आयोजकांना. त्यामुळे कोणताही खेळाडू अणवाणी पायाने किंवा तुम्ही
अगदी स्लीपर, अगदी त्याच वेळेला सँडल्सवरती खेळू नका, शूज बंधनकारक आहेत. 45ला 1. पुढचा बॉल घेऊन निखिल मोकल. यावेळेचा बॉल लिडिंग एज, कॅच महत्वाची होती, क्षेत्ररक्षक दूर आहे, सिंगल निश्चित येते. शुभम ऑफ स्ट्राईक राहतोय. 12 बॉल जिथे मात्र 13 बॉलमध्ये 24 धाबा त्याच्या बॅटमधून, 6 बॉलमध्ये 15 धाबा दत्त प्रसाद सावंतच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. हेल्दी स्ट्राईक रेट नेतो सध्या दगडीला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. चैतन्य घरात सीजी यालाही मला वाटतं प्रॅक्टिससाठी तुम्ही पाहणार आहात. उद्याच्या दिवसामध्ये तोही खेळणार आहे. फलकावरती 46 बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण निखिल मुकलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. डेथ ऑफ द क्रीज गेला, सफल झाला होता, सफल झालेला नाही आहे. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. खोला टाकला, बॅटरला फॉलो केलं. ऍक्शन रिप्ले पहा. हताश आहे, निराश आहे. दत्तू मोठा स्ट्रोक आलेला नाही आहे त्याच्या बॅटमधून. फलकावरती 46 बनलेला पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद. 46ला 1. मोठी फटकेबाजी व्हायला हवी, ती झालेली नाही आहे. धाबांची पूर्तता, जशी मागणी तसा पुरवठा आपण म्हणतो, तो पुरवठा अद्याप झालेला नाही. पुढचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर, पिचिंग आउटसाइड द ऑफ. हा बॉल इथून मात्र दिशाहीन स्वरूपाचा पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पहा. जास्तीची फिंगर रोल केली, पडल्यानंतर बॉल अधिकचा बाहेर निघाला. दुसऱ्या खेळपट्टीत वरती टाकला होता बॉल. जणू काही इतका वळण घेणारा. 47ला 1. उजव्या यशीच्या बाहेर, पुन्हा 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 एक्स्ट्राचे रन्स. हे डोकेदुखी राहतील, ये दुख काहे खतम नाही होता, असं सातत्याने इथून मात्र गोलंदाज म्हणत असेल. या अतिरिक्तच्या स्वरूपाच्या ज्या धावा आहेत ना, त्या प्रतिस्पर्धाला बिना मेहनत करता आलेलं हा आहेर आहे. यावेळेस हा बॉल उंच चाललाय, लांब गेलेला नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल येतोय. झेल टिपण्यात आला. सहज साधा सोप्पा झेल टिपला. झेल संपला. फलंदाजाचा खेळ नाही बसता धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. बॅटर आउट. मी आधीच म्हणालो होतो, बाहुबली जे करतात ना टॉपच कार्यक्रम करतात. मध्यंतरी बाहुबली चषक देखील पार पडत असताना मला मिळाला. डीजे मास्टरकडे एक फरमाईश केली होती त्यानं की एखादं गीत यावं, आणि जसे गीत आलं ना, खरं तर मुकेशजी नाईक यांनी सूरज चौधरीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज खरं तर या केवळ गाण्यासाठी देण्यात आलेला आहे. बाहुबली ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, खरं तर हे गाणं जसं आलं तसं 500 रुपयाचा कॅश प्राइज सूरज चौधरी आमचा डीजे STC साठी येत असताना मला मिळत आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो ना, बाहुबली जे करतात ते एक नंबरच क्वालिटी. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतं विजय तळेकर. विजय तळेकर बॅटिंगसाठी विजय घाणेकरला आपण पाहत आहोत. पंधरा बॉल आणि 50 धावसंख्येची आवश्यकता विजय घाणेकरला बॅटिंगसाठी. 48ला 2. येणारे बॉल राहिलेत 15 बॉल आणि 50ची आवश्यकता अजूनही. पुढचा बॉल घेऊन निखिल मोकल सज्ज होत असताना मला मिळेल. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला बाहेर निघणारा चेंडू अधिकचा बाहेर निघतोय. अवांतर धाव. मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नाच्या उद्देशाने जरूर का आलाय की काय विजय. पहिल्याच बॉलवरती त्याने तर पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला बॉलला पाहिलं, रीच मध्ये नाहीये आणि त्याकरिता सोडून दिलेला आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. हा स्ट्रोक मेकर आहे. हाही बॉल उजव्याशीच्या बाहेर. वारंवार या धावा सातत्याने येतात अतिरिक्त स्वरूपामध्ये. जर का तुम्ही शेजारी असणारा संस्कार स्पोर्टचं दालन आहे, संस्कार स्पोर्टच्या पाठीमागच्या बाजूनी जर JNPT जाल, 51 बनलेले आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 48ची आवश्यकता राहिली. 50 झालेले आहेत. 15 बॉल आणि 48ची गरज आहे. संस्कार स्पोर्टच्या पाठीमागून JNPT जाणाऱ्या तुम्हाला मालगाडी पाहायला मिळतात आणि हे षटक मालगाडीप्रमाणेच लांबलचक राहिलंय.
सातत्याने अतिरिक्त धावा आलेल्या आहेत. षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. 15 बॉल 48. 3 बॉल जे आहेत ना तेही महत्वाचे राहू शकतात. 3 बॉलवरती यदा कदाचित विजय घाणेकरने मोठे फटके केले तर त्याच्याही बॅटमधून चांगले रन्स पाहायला मिळतील. विजय बॉल हवे असतील तर चेंज करू शकता. नवीन हवा असेल तर नवीन घेऊ शकता तुम्ही. अच्छा, पहा एक गोष्ट आवर्जून सांगतोय की तुम्ही बॉलला ओला करू शकता, धुवून घ्या, कपड्याने पुसून घ्या, माती लावू नका. तो बॉल जुना होतो, ग्रीप बनते. माती लावू नका कृपया. बाजूला खडी आहे त्याच्यामध्ये रोल केलात तर बॉल आणखीन जुना होईल, ग्रीप मिळेल. नवीन बॉल घेतला तर त्याला ग्रीप बनत नाही. तुम्ही धुवू शकता आणि पुसू शकता परंतु माती लावू शकत नाही. जेवढं क्रिकेट मी जवळून पाहिलंय जाणतो त्यामुळे रबराच्या बॉलवरती एक आवरण असतं, जर पकडलं तर ती ग्रीप निसटते आणि जर त्याला माती लावली तर ग्रीपमध्ये बॉल मिळतो. त्यामुळे थोडासा जुना होतो बॉल. टेनिसच्या बॉलचाही पन्नास धावा धावलकावरती बनलेले आहेत. 2 फलंदाज बाद. 15 बॉल 48 ची आवश्यकता राहिली आहे. 15 चेंडू आणि 48 धावा. पुढचा चेंडू कमी गतीचा, बाहेर निघणारा, वळण घेणारा, हातभर वळण घेतलेला बॉलने या पाहायला मिळालंय. घाटामध्ये गाडीने गरकन गिरकी घ्यावी तरी तिने इथून मात्र चेंडूने वळण घेतलेलं पाहायला मिळत आहे. बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतो. 14 बॉल 48 ची आवश्यकता राहिली आहे. मॅच फारशी दूर चालली आहे. आज पावसाने दडी मारली आणि म्हणून की काय षटकार चौकारी तितकेसे या सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळालेले नाही आहेत. आई चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. बॅटर बीट, विकेट किपर बीट. धावा किती मिळतील? पंचांनी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला. 4 तर आलेले आहेत. वाईड आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. बॉल एक्झॅक्टली कुठे पिच झालाय, कुठे एक्झॅक्टली पिच झालं पाहिलं जाणार आहे. कारण या 48 मधल्या जर का 5 आल्या तर मॅचचं चित्र पालटू शकेल. हा वाईट बॉल आहे. व्हाइट बॉल. सामना अजून संपलेला नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. 5 मायनस होतील 48 मधल्या. अजूनही 43 ची आवश्यकता. हलक्यात घेऊन चालता का म्हणे. क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल याचा नेम नाही. 14 बॉल 43 ची आवश्यकता. इथून 2 षटकार आल्या पुढच्या 2 मध्ये तर मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट. विजय घाणेकर पुढचा बॉल. कमी गतीचा आडवा बाटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येते, दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. एकेरी धाव येते. धाव फलकावरती अजूनही आपण पाहतोय 13 बॉल 42 ची आवश्यकता आहे. विजय घाणेकर 2 बॉल 1 वरती जिथे नॉट आउट बॅटिंग करतोय. 13 बॉल 24. शुभम नाईक 56 ला 2 आहेत. 56 धावा धाव फलकावरती बनत असताना मला मिळाल्यात. मॅचेस चुरशीच्या होतील असं प्रत्येकाने वाटलं होतं. तो खेळ झालेला नाहीये. अजय शेठ पाटील साहेब, सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यावेळेस हा बॉल देखील यष्टीरक्षकाचा भेद घेईल. अवांतर धाव. बॅटच्या साह्याने निखिल मोकलच्या अगेन्स्ट धावा आलेल्या नाही आहेत परंतु एक्स्ट्रा स्वरूपामध्ये जास्तीच्या धावा आलेल्या आपण पाहिल्यात. त्यामुळे की काय सातत्याने टेन्शन वाढू लागलं. निखिल मोकलचं षटक संपत नाहीये. त्या फलकावरती 57 म्हणल्या. 2 फलंदाज बाद. ऑन साइडला षटकार येतोय. सामना अजून संपलेला नाहीये. मी आधीच उल्लेख केला होता. इथे आणखीन एक येतोय षटकार शुभम नाईकच्या बॅटमधून.
शुभम नाईकच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. लांब लचक फटका येत असताना आपण पाहिला. 63 बनलेल्या 2 फलंदाज बाद. येणारे 12 बॉल. अजूनही 35 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 35 धावा. डर मुझे लगा ये फासला देखकर, मगर मैं बढ़ता गया अपना रास्ता देखकर. ये खुद ब खुद आती गई नजदीक मेरी मंजिल, मेरा हौसला देखकर. हौसले बुलंद आहेत या खेळाडूचे आणि मैदानाच्या आतमध्ये तो चांगला खेळ निश्चित करेल यात मात्र शंका नाहीये. 12 बॉल 35 ची मॅच आली आहे. 63 बनला. 2 फलंदाज बाद. स्ट्राईक एंड वरती विजय घाणेकर. सामना रंगात आलेला पाहायला मिळतोय. केवळाचे एकनाथ माळी असते तर हेही म्हणाले असते. आता रंगात आली ही मॅच. उजव्या एशीच्या बाहेरचा बॉल हा दिशाहीन राहिलाय. सामना पहा रंग बदलू लागलाय. 34ची आवश्यकता राहिली. 12 बॉल 34 धावसंख्येची आवश्यकता. वळण जास्तीचे घेतलं होतं चेंडूने. अविनाश पाटील विचुंबेचा गोलंदाजी मार्क मध्ये आलाय. रंग बदललेत या सामन्याने. 64ला 2 आहेत. आई बॉल उजव्या एशीच्या बाहेर. आई दिशाहीन. या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या मॅच मध्ये विजय पिल्ले आणि त्यांच्या साथीला अमोल काळ्यांनी सर्वाधिक जास्त एक्सरसाइज केलेली आहे. या मॅच मध्ये जास्तीचे वाईट बॉल आलेले आहेत. निखिल मोकलने एकट्यानेच एका षटकामध्ये 6 वाईट टाकलेले पाहायला मिळाले. फलकावरती 65 बनलेले आहेत. 8 निखिलने जिथे वाईट बॉल हाताळलेले पाहायला मिळाले होते. कमी गतीचा आडवा बाटने केला. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये काय झेल टिपलाय. नेत्रदीपक नाही झेल बनलेला नाहीये. चॅम्बोला हे निदर्शनास आलं. याहून अधिक काय हवं. झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. प्रयत्नाला 100 आउट ऑफ 100 द्यायला हवं. काय प्रयत्न पाहायला मिळाले होते. 100% डेडिकेशन. ऍक्शन रिप्ले पहा. हा फटका इथून फसला. ऑन साईडला केला होता. द्विधा मनस्थिती मला मध्ये आलेला बॅटर इथून पाहायला मिळालाय. झेलचे प्रयत्न चांगले होते. स्वतः स्कीट झाला. दारातीर्थी पडला होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं स्वतः आदित्य साळवेला आपण पाहिलं होतं. 66ला 2 आहेत. 11 बॉल 32 ची आवश्यकता. या 11 मधले 7 ते 8 बॉल जर का हा खेळाडू खेळतोय ना मॅचचं चित्र पालटेल. फटका पहिला तर आलाय. लांब वरचा देखणा रुबाबदार दर्जेदार आकर्षक अद्भुत षटकार. चमत्कार. हे करायचं आहे ना शुभम नाईकलाच करायचं आहे. आता नशिबाची वाट पाहायची नाहीये. 2 हात करावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये लांब लचक स्ट्रोक येत असताना इथे मोहपाड्याचा ब्रँड उमटवलाय. लांब लचक फटका. शुभम नाईक 15 बॉल 36 बॅटिंग करतोय. येणारे 10 बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. क्रिकेट रसिको हा खेळच असा आहे. कधी काय घडेल याचा नेम नाही. या सामन्याने रंग बदललेत. रंगात मॅच आली आहे. रंगात आला हा सामना. शुभम नाईक 10 मधले आणखीन जर का 4 ते 5 बॉल फेस केले सामना संपेल. हा खेळाडू असा आहे. 15 बॉल 36 नॉट आउट. आडव्या बॅटने ऑन साईडला केला. टॉप ऑफ द बाउन्स आला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल निश्चित येते. पहिली धाव आलेली आहे. 9 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता राहिली. रोहा तालुका प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट या वर्षी ज्या बॅटरने धुमाकूळ माजवला तो नॉन स्ट्रायकर इंडला पाहायला मिळतोय. शुभम नाईक आयकॉन म्हणून तो खेळत असताना पाहायला मिळाला होता. चर्चेतील खेळाडू राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. तीच दर्जेदार बॅटिंग करतो आणि चर्चेला आज विषय नवीन बनवून दिलाय. पुढचा बॉल. याही वेळेला आणखीन एक तडाखा. यावेळेला पार्टी जॉईन केली आहे. मैदानाच्या आतमध्ये सरपंचने ठोकला. विजय घाणेकरने षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही खेळाडूंचा ज्या पद्धतीने खेळ पाहून आज विषय बनलाय नवा. ऊपर वाले की मिली है दुआ. आणि मैदानाच्या आतमध्ये चालू आहे विजय घाणेकर आणि शुभम नाईकची हवा. षटकार आले. संघाची धावसंख्या 79. 2 फलंदाज बाद.
8 बॉल 19 धावसंख्येची आवश्यकता. 8 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता राहिली. समोर खेळण्याचा प्रयत्न बॅटचा टोला लागलाय. 19 मधली एक तर निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न होतोय का? सेकंड कंप्लीट झाली आहे. इथून मात्र घडते तरी काय? इथे एक नाही दोन नाही मिळतील धावा त्या 3. तब्बल 3 आलेल्या. चौथी आली आहे. देव देता आणि कर्म नेत. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये? देवाला द्यायला आणि पद नाहीये यांच्याकडे घ्यायला. धावा आणि धावा सातत्याने येत आहेत. येणारे बॉल राहिले 7 बॉल. आता 15 धावसंख्येची आवश्यकता. 6000 पेक्षाही अधिकची वॉचिंग को करंट व्ह्युअरशिप सध्या घडीला आहे. हा डगआउट पहा, हा खेमा पहा. कुणाल कोंडाळकर सारखा खेळाडू या संघामध्ये आहे, जो डगआउट मध्ये आधीम पाहायला मिळतोय. रोह्याच्या टीमगरचा खेळाडू. बॅटिंग आलेली नाही आहे त्याला. आज साईड ऍक्टरचा रोल त्याने अदा केलेला आहे. सिद्धेश दंत तो देखील पाहायला मिळाला आहे. आज तुम्ही योगेश पवारला तुम्ही डगआउट मध्ये पाहताय, तो देखील पाहायला मिळतोय. प्रशांतला देखील पाहायला मिळतोय. रुपेश मॅनेजर, त्याला देखील रोहितला तुम्ही पाहतात. 7 बॉल 15ची आवश्यकता. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 7 बॉल 15. उजव्या यशीच्या बायचा होता, समोर केलाय. शेवटच्या षटकासाठी किती धावा राहणार? एक तर आलेली आहे, दुसरी मिळणार नाही. येणारे 6 बॉल. आता मात्र विजयासाठी आवश्यकता राहिली 14 धावसंख्येची. 6 चेंडू आणि तिथे मात्र 14 धावसंख्येची आवश्यकता. 24 लाईव्ह इव्हेंट्स ही आपल्या हक्काची वाहिनी आहे. या वाहिनीवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन हिट करायला विसरू नका. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. आता तरी सामना मैदानाच्या आतमध्ये हाय होल्टेज ड्रामा. कमाल है, धमाल है. एक खिलाडी बेमिसाल है. बेमिसाल बॅटिंग शुभम नाईकने अद्यापची केलेली आहे. 16 बॉल 37 नॉट आउट. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. दमदार खेळ त्याने साकारलाय. कुणाल नाईक गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. 6 बॉल 14ची आवश्यकता आहे. शुभम पाण्याची आवश्यकता आहे का? मॅच गरम आहे, पाण्याची आवश्यकता असेल तरच घ्या. सामना थांबवू नका. सामना गरमागरमीत व्हायला हवा. ध्रुव तारेकर आज मात्र स्वतः या ठिकाणी पाहायला मिळतोय. गतवर्षी हा युवक देखील जास्तीचा प्रसिद्धीच्या झोतामध्ये आला होता, कारण आकाश तारेकर बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये. अशीच सामना झाला होता. त्यावेळेला आकाश जसा बाद झाला, त्याच्या बाबा जसे आउट झाले, मुलाच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. असा ध्रुव देखील आज आपल्यासोबत उपस्थित आहे. 84 धावा बनलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये सामना दर्जेदार बनतोय. चला शंकरजी देवघरे, आपण त्वरित बाहेर या, कारण मॅच गरमागरमीतच व्हायला हवी. डगआउट मधून काहीतरी विशिष्ट आवाज असे झालेले असावे. हा खेमा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. श्री केदारनाथ 11 तळेकार मुरुड संघाचा हा खेमा पाहायला मिळतोय, जो आनंदित आहे. हे हसरे चेहरे जे अगदी तुम्ही पाहत आहात. धावफलकावरती बनलेल्या त्या 84 2 फलंदाज बाद झालेत. ओमकार सानपचा वापर करता आलेला नाही संघाला, तो देखील त्या संघामध्ये पाहायला मिळतोय. कुणाल कोंडाळकरचा वापर करता आलेला नाही. परंतु यादी ज्यावेळेला मोठी असते ना, भारतीय संघामध्ये सर्वच्या सर्व खेळाडू खेळू शकत नाहीत, कारण त्या दर्जाचा खेळ करणारे अगदी यादी मोठी राहते. मॅच चांगली बनते. या 3 मात्र शंका नाही. 84ला 2 आहेत. तेजजी नरे स्वतः रोह्यावरून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. रोहा प्रीमियर लीगचे आयोजक ते देखील पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार सामना. येणारे 6 बॉल 14ची आवश्यकता. 6 बॉल 14ची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती घडल्या तरी काय? फलंदाज बाद. उमेश इथून मात्र आपण पाहतोय विजय घाणेकर होतोय बाद.
धन्यवाद. येणारे 6 बॉल 14 हव्या होत्या. पहिल्याच बॉलवरती विजय घाणेकरने संघाची साथ सोडली आहे. मी निघालो, तुम्ही येताना असंच म्हणत जणू काय तो मैदान सोडत असताना मला मिळाला. चिंट्या दादा गेला, आता पुढे काय? येणारे 5 बॉल 14 ची आवश्यकता राहिली आहे. येणारे जिथे मात्र आपण पाहिले तर 5 बॉल आणि 14 ची आवश्यकता. कुणाल नाईकचं डेडिकेशन पहा, अपील केली होती त्याने आणि ही स्ट्रॉंग अपील उचलून धरली. हा कॅमेरा अँगल, फ्रंट कॅमेरा अँगल तुम्ही पाहताय, परफेक्ट मिळाला होता यश त्यांच्या मधोमध. लोअर फुल टोस मिस केला, कोणताही डाऊट मनामध्ये आला नाही पंचांच्या, कारण हा लोअर फुल टोस होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मैदानाच्या दिशेने हा हाय होलचेस ड्रामा बनतोय. सामना दमदार, दर्जेदार, रुबाबदार खेळ परेश कडकेला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. टीमचं नेतृत्व करतोय. तिथे आमदार विक्रांत दादा पाटील विचुंबे संघाचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सिद्धू शिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आनंदनगर पेनचा खेळाडू आहे सिद्धू शिंदे, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. VC स्पोर्टच्या माध्यमातून जर का हा सामना जिंकून दिला तर 500 रुपये जे लावले होते आता 1000 झालेले आहेत. सिद्धूसाठी जर का त्याने सामना जिंकून दिला तर मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. पेनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आपण नेहमी म्हणतो ना, क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवरती भर. पेन आहे गणपती बाप्पाचं घर. आता 2 गणपती बाप्पाच्या घरातील खेळाडू, एका बाजूला भिंगारीचा तर एका बाजूला पेनचा. मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 14 ची आवश्यकता. ऑन साइडला स्वतः कुणाल नाईक. इथे घडलं तरी काय, पुढच्याच बॉलवरती आणखीन एक फलंदाज आला, तसाच गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद. आल्या आल्या जाऊ नका. मैदानाच्या आतमध्ये कुणाल नाईकने जी गोलंदाजी केलेली आहे, एका मागोमाग एक धक्के देत असताना पाहायला मिळतोय. धरणीची आण तुला, जीवाचं रान कर तू. आणि होय, जीवाचं रान करतोय मैदानाच्या आतमध्ये कुणाल नाईक. विकेट त्याने प्राप्त केलेला पाहायला मिळाला. हा बॉल दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळत. त्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. ऋषिकेश राऊतला पण पाहताय मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. अलिबागचा खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. मॅच रंगात आली आहे, सामना रंगात आलाय. येणारे बॉल राहिले इथून पुढे एकंदरीत 4 बॉल आणि विजयासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम क्वालिटीचा दर्जेदार षटकार. डीजे तेजस मात्रे यांच्याशी चर्चा करत असताना ते म्हणाले होते, या शुभमला 12 पैकी 9 बॉल जरी मिळाले ना तो सामना संपेल. मी आवर्जून म्हणालो, आप्पाचा विषय हार्ड आहे नाही, शुभम नाईकचा विषय हार्ड आहे. काय बॅटिंग केले भावाने. बॅटिंग आवडली असेल तर टाळा होत्यात मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने खेळतोय शुभम नाईक, दमदार खेळ. आज या बहादराने प्रत्येकाची लक्ष भेदलेली आहेत, मन जिंकून घेतली आहेत. 17 बॉल 43 वरती नॉट आउट, 91 बनलेले आहेत. 252 चा स्ट्राईक रेट, 5 षटकार 2 चौकार, 17 बॉल 43 नॉट आउट. शुभम नाईक बॅटिंग करतोय. शुभम नाईक हा सामना संपेल का? 7 धावसंख्येची अजूनही आवश्यकता राहिली आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. सामना रंगात. मॅच दर्जेदार पाहायला मिळते. एक हाय व्होल्टेज ड्रामा, चित्त थरारक लढत. यावेळेला आणखीन एक तडाखा. सामना फिनिश केला जवळपास. षटकार टोकला. 49 धावा शुभम नाईकच्या बॅटमधून. 97 बनला संघाचा सामना लेवल. दोन बॉल आणि आता 1 ची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर होऊ शकते, बॅटिंग टीम हरणार नाही, परंतु 2 बॉल मध्ये 1 ची आवश्यकता. सुपर ओव्हर किती जणांना पाहायची आहे?
सुपर ओव्हर पाहायची आहे का? सुपर ओव्हर पाहायची आहे की अर्धशतक? अर्धशतक व्हावं हीच प्रत्येक जण प्रार्थना करेल. सुपर ओव्हर तर निश्चित पाहिजे. शुभम नाईक आज एकटा लढला मैदानाच्या आतमध्ये. 49 बॉल मध्ये आलेले आहेत. षटका ठोकत अगदी ताटात हे अर्धशतक साजरं केलंय अगदी शुभम नाईकने. संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये गेला तरी चालेल. षटकार. ना भूतो ना भविष्यती अशी मॅच होणी नाही आणि असा खेळ होणं नाही. शुभम नाईकने केलेले इनिंग दमदार राहिली. या मॅचचा हा शेवटचा बॉल म्हणता येईल जो षटका ठोकत अर्धशतक साजरं केलं शुभम नाईकने. शुभम नाईक या मॅन ऑफ द मॅच. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आयोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल या अर्धशतकासाठी. अक्षय दातडे कोण यांच्या माध्यमातून 2000 रुपये जे मात्र शुभम नाईकला देण्यात येणार आहेत. शुभम त्वरित या फोटो सेशन